सत्तेचा सारीपाठ हा एखाद्या जादुई खेळाप्रमाणे असतो. जे काल घडतं ते उद्या घडेलच असं नाही. जे उद्या घडेल ते कदाचित कधी घडलेलंच नसू शकतं. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे आज जे घडतंय ते का घडतंय याची उत्तरं वेगळीच असतात. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे तृणमूलचे खासदार फुटले आणि त्यानंतर केंद्रातल्या सत्तेचं समीकरण बदलू लागलंय. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि प्रश्न आत्ताच्या घडीला हाच आहे की तृणमूलचं बळ हे रालोआचं सबळ वाढवणार आहे का? ममतांचे खासदार फुटल्याच्या निमित्तानं या सगळ्या समीकरणाचा परिणाम हा नरेंद्र मोदी सरकारच्या बळकटीकरणाला होणार आहे का, याचा एक आढावा आधी पटकन घेऊयात. सत्ताधारी एनडीएच्या संख्याबळामध्ये 20 खासदारांची भर ही आपसूक पडणार आहे. हे 20 जण तृणमूलमधून बाहेर पडून रालोआमध्ये जात आहेत. महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी ममतांना याचा लाभ होणार आहे. राज्यसभेचे खासदार फुटले तर मात्र एनडीएला खऱ्या अर्थानं बळ मिळालं असं म्हणता येईल. अद्याप तरी तृणमूलच्या राज्यसभा खासदारांमधून अशी कुठली बातमी आलेली नाहीये. शिवसेना, तेलुगू देसम या पक्षांचं महत्त्व तुलनेनं आता कमी होईल, कारण त्यांच्यावरचं मोदींचं अवलंबित्वही कमी होणार आहे. या सगळ्याचा काँग्रेस आघाडीला चांगलाच फटका बसेल. आधीच संख्येनं कमी असलेली काँग्रेस आघाडी आता आणखी कमकुवत होणार आहे. काँग्रेसच्या पाठोपाठ सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून तृणमूलला आता लोकसभेमध्ये मिरवता येणार नाही. आपल्या सोबत प्रवीण पुरो जोडले गेलेले आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं आपण त्यांना विचारूयात. प्रवीणजी, पटकन सांगा की ज्या पद्धतीनं तृणमूलचे खासदार इकडून तिकडे गेले त्यामुळे आता येऊ घातलेल्या महिला आरक्षणाच्या आणि त्याचबरोबर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मधला अडथळा दूर झालाय असं म्हणायचं? असं नाही म्हणता येणार. त्याचं कारण असं आहे की इंडिया आघाडीसाठी एक मजबूत असं एक संघटन म्हणून तृणमूल काँग्रेसकडे पाहिलं जायचं. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसची जी पश्चिम बंगालमध्ये झालेली वाताहत लक्षात घेतात त्याचा फटका एकूणच इंडिया आघाडीला बसणार आहे. इंडिया आघाडीमध्ये त्यांना एक आशेचं किरण होतं की बाकीच्या सगळ्या पक्षांच्या बरोबर तृणमूल काँग्रेस जर आपल्याबरोबर असेल तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एकूणच संसदेमध्ये आपली ताकद दिसून येईल. आता या घडीला जवळपास 20 खासदार जे आहेत ते इंडिया आघाडीपासून दूर होऊन इंडियाला सामील होत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि या परिस्थितीमध्ये हे दोन्ही विधेयकं जी आहेत या विधेयकांवर त्यांचा निश्चितच परिणाम होईल. कारण लोकसभेमध्ये आरक्षणाच्या विषयीचं बिल जे आहे ते ज्या पद्धतीने राहुल गांधींनी मांडलं होतं त्यांच्या पाठीमागे असलेली ताकद जी होती खासदारांची त्या ताकदीचा एक भाग होता. आणि त्यातल्या त्यात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी ज्या जोरकसपणे राहुल गांधींना जे सहकार्य केलं होतं ते आता या घडीला अतिशय त्याचा परिणाम होतोय. आणि त्याच्यामुळे हे बिल मंजूर होण्याच्या आधीच जी काही तळमळ काँग्रेस पक्षाची आणि एकूणच इंडिया आघाडीची होती त्या तळमळीला त्याचा एक मोठा फटका या निमित्तानं बसतोय. प्रवीण पुरो, एक पुढचा प्रश्न घेतो. आपल्याकडे एक मिनिटभराचा वेळ उरलाय आत्ताच्या घडीला. मला पटकन सांगा की या सगळ्यामुळे मग एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी होईल का, की एकनाथ शिंदेंना आजवर जो सन्मान मिळत होता तो यापुढेही मिळत राहील? निश्चितच प्रसादजी, कसं आहे की जेव्हा सत्ताधारी पक्षांकडे इतर जे पक्ष जे सहकारी म्हणजे सामील होतात, आता तृणमूलचे जर 20 खासदार जर सामील होत असतील आणि महाराष्ट्रातली बार्गेनिंग पॉवर याच्या आड येत असेल, म्हणजे महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जर कोण खासदार असतील त्यांच्या सहकार्यासाठी जे काही अपेक्षा सत्ताधारी पक्षाला होती, एनडीएला होती, ती जर तृणमूल काँग्रेसचे 20 जर खासदार आले तर या बार्गेनिंग पॉवरला खूप मोठा फटका बसेल महाराष्ट्रामध्ये. एकनाथ शिंदेच्या आजच तुम्ही लक्षात घ्या की बच्चू कडू आणि प्रताप सरनाईकांनी एक इंडिकेट केलं होतं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सहकार्य द्यावं आणि विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस त्यांचं पुनर्वसन करावं दिल्लीमध्ये. तसं जर झालं तर एकनाथ शिंदेना इथे मुख्यमंत्री करता येईल. म्हणजे ह्या ज्या काही बाबीच्या सुरू आहेत ते एक दबाव तंत्राचा भाग आहे. दिल्लीतल्या आपल्या खासदारांच्या सहकार्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची सत्ता आपल्याकडे मिळावी असा प्रयत्न दिसतोय. पण आता इंडियाची जी ताकद ऑटोमॅटिकली वाढतंय ठीक तृणमूल काँग्रेसमुळे. या वाढलेल्या ताकदीमुळे महाराष्ट्रातलं जी काय बार्गेनिंग पॉवरच्या संदर्भात जे काय सुरू होतं
त्याला खूप मोठा फटका बसेल. शिवसेनेची मागणी यापूर्वी असं वाटत होतं सहजासहजी मान्य केली जाईल बर. असं बोललं जात होतं. पण आता नव्याने जे काही आकडेवारी दिसून येते त्याच्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका बसेल असं स्पष्ट दिसतंय प्रसाद. खूप खूप धन्यवाद प्रवीणजी या सगळ्या विश्लेषणासाठी. तर थोडक्यात राजकारण म्हणजे अक्षरशः आळवावरचं पाणी. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.